काय मग हिमानी कसं वाटतंय लोकलमध्ये बसल्यावर? मला खूप छान वाटते. खूप दिवसानंतर मी लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करते. जुने दिवस आठवले. माझं लग्नाचं जेव्हा शॉपिंगला आम्ही जायचो तेव्हा असंच जायचं, सारखं सारखं जायचो लोकल ट्रेनने, बसने, हे ते. तर ते दिवस परत आठवले आणि खूप ते तर फेवरेट आहे लोकल ट्रेनने ट्रॅव्हल करणं वगैरे. आणि इझी टू गो आहे, पटकन पोचतं माणूस कुठे पण जायचं असेल तर. छान वाटतं. आता आम्ही ठाणे सिटीमध्ये चाललो आहे. मम्मीचं थोडंसं काम आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता तिला काहीतरी बोलायचं. चला फायनली लोकलमध्ये बसलो. लोकल स्टार्ट झाली. किती म्हटलं तरी आमचं 12 वाजता निघणं काही होत नाही. नेहमीसारखे आम्हाला 4 वाजले. त्यांना खूप मिस करते ग. छान वाटायचं ना ते दिवस आपले. किती एन्जॉय यायचा. थकायचो पण खूप. घरी जायला लेट पण किती व्हायचं. आकाशची मम्मी आली त्यावेळेस आकाशची मम्मी किती हसायची ना, बापरे तुम्ही एवढं लेट घरी जातात. त्या आपल्याबरोबर एकदा आल्या होत्या तेव्हा. समर सुरू झाला आहे पण अजून तसं फील नाही येते. म्हणजे त्या दिवशी आम्ही बाहेर गेलो तेव्हा गरमी होत होती, खूप गरमी वाटत होती. पण आज एवढी नाही. आज थोडीशी हलकीशी थंडी हवा आहे आणि ऊन पण इतकं नाही. आणि आता संध्याकाळचे 5 वाजले म्हणून आता थोडंसं थंड थंड वारा पण येतोय. इव्हनिंग पण स्टार्ट होईल आता थोड्या वेळातच. तर असं छान रात्र तर अजून छान वाटेल. आणि असं आम्हाला दोघींना फिरायला खूप आवडतं सिटीमध्ये, कारण की शेंगदाणे घेते इथे. इथे आल्यावर शेंगदाणेच घेते पहिले. ते मोठे मोठे दाणे आहे शेंगदाण्याचे, तर आता मला शेंगदाणे घेऊन दे. ठाण्यामध्ये खूप फेमस आहे ना ॲपेटाईट मोमोज, तर आम्ही तिथे चाललो आहे. खूप टाईमनंतर मी खाणार आहे ॲपेटाईट मोमोजचे मोमोज. आणि हे मला कसं कळलं, माझी फ्रेंड सोनाली, आम्ही खूप वर्षाआधी आम्ही ती मला घेऊन गेली होती तिथे. तेव्हापासून मला जर मोमोज खायचे ठाण्यामध्ये तर मी तिथेच येते. आणि त्यांचे चीज चिली मोमोज खूप खूप टेस्टी असतात. मग माझ्यामुळे मम्मीला पण क्रेविंग झाली मोमोज खायची. आता आम्ही जातो आहे तिथेच ॲपेटाईट मोमोजकडे. तर एक सेकंड, तर तुम्हाला दाखवतो ॲपेटाईट मोमोजमध्ये गेल्यानंतर आम्ही कोणते मोमोज घेत होते. इथे नेहमी गर्दीच असते, कधी पण या गर्दीच असते इथे. आम्ही चीज चिली मोमोज घेतले आहे. हे बघा, इन्स्टार्ट पण केलं. खूप टेस्टी लागतं त्यांचे चीज चिली मोमोज. चला आता हिमानी मोसंबी ज्यूसवर ताव मारणार आहे. मोसंबी ज्यूस आल्या. तर फ्रेंड्स हे बघा, मी ऑरेंज ज्यूस घेतला आणि मम्मीने गन्ने का ज्यूस. काय उन्हाळ्यासाठी गन्ना ज्यूस एक नंबर. आणि तिला खूप आवडतं उसाचा रस. मला एवढं नाही आवडत. मला असं मोसंबी ज्यूस, पायनॅपल ज्यूस, पायनॅपल एवढं नाही, ऑरेंज ज्यूस पण जास्त आवडतं मला. चल आता मी एन्जॉय करतो आमचं ड्रिंक आणि मग तुमच्यासोबत बोलतो थोड्या वेळात. आता हिमानी ठंडा ठंडा कूल कूल. कसे ज्यूस छान आहे. खूप काय काय ठरवलं होतं, हे खायचं ते खायचं, पण ज्यूस आणि मोमोजनेच आमचं पोट इतकं भरून गेलं की पुढे आता काही खायची इच्छाच नाही. बघू आता थोड्या वेळानंतर. आता मम्मी तिचं थोडंसं, तिला ग्रोसरी वगैरे घ्यायची आहे घरातली, फ्रूट्स वगैरे घेऊ आम्ही. हे बघा थांबली परत. हिमानी तुला काही शॉपिंग नाही करायची आज? आज हात रिकामे रिकामे वाटतात ते तुझे. हातात बॅग्स नाही शॉपिंगच्या. विचार केला आहे की जेव्हा मी दुबईला जाईल तेव्हाच मी शॉपिंग करेल, असं विचार करते मी. की आता नाही करत काही. जाण्याच्या वेळेसच जे मला काही घ्यायचं आहे किंवा काय ते सगळं मी जायच्या टाईमला शॉपिंग करेल. आणि हा खरंच आज हात जरा रिकामे रिकामे वाटतात ते, जसं मम्मी बोलली. कारण की हे मी काही ना काही असतंच शॉपिंग केलेलं. पण आत्ताच तर कुठे आलो आम्ही मार्केटमध्ये. बघू आता काय आवडलं तर मी नक्कीच घेईल. ही आमची गो टू प्लेस आहे. आम्ही इथे कधी पण किती वेळ पण येऊ शकतो, किती पण फिरू शकतो. छान वाटते इथे आम्हाला. मला हे दुकान बघितल्यानंतर एक गोष्ट आठवते की माझी जी लग्नाची नऊवारी आहे ती मी इथूनच घेतली होती, रंगोलीमधून. खूप खूप शॉप बघितले होते पण ह्याच शॉपमध्ये मला ही साडी खूप आवडली होती. लग्नाची वैदिकची रंगोली, वैदिकची साडी रंगोलीमधून घेतली.
माझ्यासोबत आणि मम्मीसोबत असं खूप वेळ होतं की मी पुढे पुढे चालते, मी सगळं बघते वगैरे आणि ती मागेच थांबून गेलेली असते काहीतरी बघत, आणि नंतर मी मागे बघते तर ती इतक्या लांब थांबून गेलेली असते, मला कंटाळा येऊन जातो आणि हाक मारता मारता पण येतच नाही, तिथेच थांबून ते काहीतरी विचारत राहते दुकानामध्ये. इथे छान सेल चालू झाला आहे साडीचं, त्यांनी लावलं इथे कॉटन बाजार. तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही इथे या, ठाण्यामध्ये आहे सिटी कॉटन बाजारमध्ये. काय म्हणत होती? तुला आठवलं ह्या रोडवर आल्यावर काय घ्याई आपले आकाशला आपण इथे डोसा खायला आलो होतो तेव्हा ते पण होते ना. घेऊन आलो होतो. हा आकाशला घेऊन आलो होतो ना. हो. आकाश हा ब्लॉग बघून नक्कीच तुम्ही कमेंट करा काहीतरी. वाव, असं वाटतं परत लग्न करू, छान शॉपिंग करू परत. हा इथे आल्यावर एक आठवलं, हिमानीला लहानपणी आम्ही 5 इयर्सची होती हिमानी, तिच्या 5th बड्डेसाठी आम्ही तिला छान डॉल घेतली होती नॉनसी कंपनीची. शॉपमधून का? हो, या टॉईजच्या शॉपमध्येच. गाईज हे ठाण्यातलं सगळ्यात मोठं भाजी मार्केट आहे. इथून स्टार्ट होतं ते एकदम स्ट्रेट, आणि इथे पण आहे. मग इथे फ्रूट मार्केट वगैरे आहे आणि इथे ही भाजी घेते. मी कंटाळून गेली डायरेक्ट, म्हणजे पाय दुखले तरी थांबत नाही भाजी घ्यायचं. तर फ्रेंड्स, आम्ही इथे नाही आलो असं कसं होणार, चायनीज भेळ खायला आणि मंचुरियन भेळ. हे बघा, हे आमचं फेवरेट आहे ठाण्यामध्ये. कसं वाटते खूप दिवसानंतर खाऊन तुला माझ्यासोबत? आज खऱ्या अर्थाने ठाण्यात आले असं वाटतंय मला. मला तर माझं इथं फेवरेट आहे चायनीज भेळ आणि हे. चला आता मस्त हे एन्जॉय करतो, कारण की खूप भूक लागली होती फिरून फिरून. मग शेवटी इथे आलो, चायनीज भेळ आणि चायनीज बॉल. जोपर्यंत आपण इथे येत नाही तळ्यावर, तोपर्यंत फीलच होत नाही की आपण सिटीमध्ये आलो आहे. इतकं छान वाटतं इथे, मस्त कटकट एरिया आहे सगळं. लेक आहे, ही फेमस लेक आहे ठाण्यामध्ये.